कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आलाय। अजित पवारांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक सुरू आहे। प्रफुल्ल पटेल, तटकरे बैठकीला उपस्थित आहेत। महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होत असल्याची माहिती आहे। कोकाटे मलिकांसंदर्भात चर्चा होत असल्याची शक्यता आहे। तर प्रफुल्ल पटेल, तटकरे या बैठकीला उपस्थित आहे। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक होते। कोकाटे त्यांच्या प्रकरणानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं। कोकाटेंची खाती कुणाकडे जाणार या संदर्भातला निर्णय जरी लांबणीवर गेला असला तरी इतर अनेक गोष्टींसाठी ही बैठक, ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक, प्रफुल्ल पटेल, तटकरे बैठकीला उपस्थित आहे। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक होते। महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होत असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे आणि मलिकांसंदर्भातलं प्रकरण आहे, त्या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, काय माहिती आहे या बैठकी संदर्भात आणि कोणकोणत्या मुद्द्यांवर ही बैठक होते? प्रणिता, अगदी बरोबर आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना जो काही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्यांना जी काही त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे त्याच्यावरून एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मुळापासून हादरे बसलेत असं आपण म्हणू शकतो। कारण मंत्री म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारचं म्हणजे घटना समोर येणं, यामुळे जे आहे आता राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आलेला आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती जी आहे ती एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या काही 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, अजेंडा ठरवला जाणार आहे। इतकंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक यांच्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। याचं दोन कारण आहे। एक म्हणजे राष्ट्रवादीचं अजित पवार गटाचं नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ असे दोन प्रमुख चेहरे होते, जिथं नाशिक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीला खूप मोठा हातभार होणार होता। मात्र आता माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, त्यामुळे जो त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे जे आहे ते आता छगन भुजबळ यांच्यावरती ही महत्त्वपूर्ण जबाबदारी एकट्या छगन भुजबळ यांच्यावरती जबाबदारी पडते। तर दुसरीकडे नवाब मलिक यांना घेऊन जे आहे ते भाजपने सातत्याने विरोध केलेला आहे। महायुतीच्या कोणत्याही बैठकीमध्ये जे आहे ते नवाब मलिक असतील तर आम्ही या महायुतीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी ती भाजपने घेतलेली आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे प्रणिता की नवाब मलिक जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुंबईतला एक महत्त्वाचा चेहरा आहे। एका बाजूला जिशान सिद्दीकी आहेत, मात्र जिशान सिद्दीकीपेक्षा पण नवाब मलिक जे आहेत ते राष्ट्रवादीचा मुंबईतला एक प्रमुख चेहरा आहे। मात्र नवाब मलिक यांचा सातत्याने कडवा विरोध जो आहे तो भाजपने केला असल्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गट मुंबई महानगरपालिकेसाठी नेमका कोणाला समोर करते किंवा समन्वय समितीची ज्यावेळेस बैठक असेल महायुतीची, त्यावेळेस मात्र कोणाला पाठवते हे बघणं महत्त्वाचं असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरती जी काही अजित पवार गटाची बैठक सुरू आहे, त्या बैठकी सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे यांचे मंत्री उदय सामंत जे आहेत ते आता सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। त्यामुळे उदय सामंत हे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी बोलतील आणि त्यानंतर भाजपाशी बोलतील का, अशा प्रकारचं सुद्धा एक आता समोर एक राजकीय चर्चा। त्यामुळे आता राष्ट्रवादी समोर पर्याय काय, तोडगा काय काढला जातो? अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या बैठकीतून काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।